मित्रहो, मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसण्याची एकनाथ शिंदे यांची इच्छा काही लपून राहिलेली नाही. उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्याचं बक्षीस म्हणून एकदा त्यांना मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर भाजपानं बसवलं. तेवढ्यावर त्यांचं समाधान झालं असं काही दिसत नाही. त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री खुर्ची पाहिजे आहे आणि देवेंद्र फडणवीस मात्र एकनाथ शिंदे यांना या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीच्या अवतीभोवती सुद्धा फिरकू देत नाही. एकनाथ शिंदे यांना दाबून टाकण्याचं, दाबून ठेवण्याचं, त्यांचा प्रभाव कमी करण्याचं राजकारण भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांनी कायमचं केलेलं आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी दिल्लीचे हेलपटे वाढवले. देवेंद्र फडणवीस यांचा प्रभाव कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचेच दिल्लीतले वरिष्ठ नेते एकनाथ शिंदे यांना बळ देत आहेत असं म्हटलं जातं. दिल्लीच्या याच बळावर एकनाथ शिंदे अजूनही मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीची स्वप्न पाहत आहेत. दिल्लीच्या नेत्यांना खुश करण्यासाठी एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडतच राहिलेले आहेत. आपला आणि आपल्या गटाचा प्रभाव दाखवण्यासाठी त्यांचा हा सगळा अट्टहास सुरू आहे. मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे हे सगळं खाटाटोप करीत आहेत, तर दुसऱ्या बाजूला आपलं मुख्यमंत्रीपद टिकवण्यासाठी देवेंद्र फडणवीस प्रयत्न करीत आहेत. शिंदे गटातील खासदारांची संख्या आता 7 वरून 13 वर पोहोचली आहे. म्हणजे भाजपापेक्षा जास्त खासदार आता शिंदे गटाचे झालेले आहेत. आणि या पार्श्वभूमीवरच एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्रीपद मिळवतील अशी चर्चा राजकारणामध्ये सुरू झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मात्र या चर्चेतील सगळी हवा काढून घेतलेली आहे. अगदी त्यांच्या नेहमीच्या स्टाईलनं गोड शब्दामध्ये त्यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. ज्या राज्यात बहुमतासाठी 147 जागा लागतात, ज्या पक्षाकडे स्वतःचे निवडून आलेले 137 आमदार आहेत, त्या राज्याचा मुख्यमंत्री त्याच पक्षाचा राहील की इतर पक्षाचा राहील, तर त्याच पक्षाचा राहणार आहे. त्यामुळं या कहाण्या, स्टोऱ्या कितीही तयार झाल्या तरी रियालिटी मला माहीत आहे, वास्तव शिंदे साहेबांना माहीत आहे. त्यामुळं अशा बातम्यांनी मी विचलित होत नाही, शिंदेही विचलित होत नाहीत. प्रत्येकाला वाटतं आपली स्वप्न पूर्ण व्हावीत आणि त्यात वाईट काय आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे. फडणवीस यांनी जरी आमदारांची आकडेवारी सांगितली असली तरी दिल्लीनं काही ठरवलं तर महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं. अहो, मागच्या वेळी नाही का 50 आमदार असताना सुद्धा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलंच होतं की. आणि इच्छा नसताना, नाराज असताना सुद्धा दिल्लीवरून आदेश आला आणि ऐनवेळी फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावीच लागली होती. भारतीय जनता पक्षाच्या आमदारांचं संख्याबळ कितीतरी अधिक असताना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांच्या हाताखाली काम करावं लागलं होतं ना. आमदारांच्या संख्येवरून फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांना जरी जागा दाखवली असली तरी 4 वर्षापूर्वीची घटना देवेंद्र फडणवीस यांना आठवत नसेल का हो? काही असो, कौन बनेगा मुख्यमंत्रीचा खेळ रंगात आलेला आहे हे मात्र नक्की. मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.